मी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ दिंडोरी तालुका अध्यक्ष महेश तिडके। आपण नाशिकमध्ये आलेलो आहे। नाशिकची पालखी ही शिर्डीमध्ये जात आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया, किती वर्षापासून जाते आणि किती वर्षापासून नाही। ओम साईराम। यंदाचं आमचं हे 27वं वर्ष आहे। नाशिक ते शिर्डी 28 डिसेंबर ते 31 डिसेंबर आमचा साई पालखी सोहळा असतो आणि साधारण 500 ते 700 भाविक आमच्याकडे असतात। 4 दिवसामध्ये नाशिक ते शिर्डी आम्ही हा प्रवास करतो। या प्रवासामागचा प्रमुख उद्देश म्हणजे की 31 डिसेंबरला बाकीच्यांसारखी न्यू इयर साजरी न करता आम्ही वर्षाचा शेवटचा आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस आम्ही हा साईचरणी म्हणजे साईचरणावरती आम्ही लीन होतो आणि त्या हिशोबाने आमचा पालखी सोहळा चालत असतो। हे यंदाचं 27वं वर्ष आहे। श्री क्षेत्र रामकुंड श्री क्षेत्र शिर्डी हा आमचा साई पालखीवारी चालतो। सांगितलं आमच्या साहेबांनी आमचं 27 वर्ष आहे आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा आनंद उत्सव सोहळा खूप आनंदात आणि खूप आनंदमयी साजरा करत आहोत। त्याबद्दल काही शंकाच नाही। साईबाबांची तर आमच्यावर कृपा आहे आणि सगळ्या साई भक्तांनी आम्हाला जो पाठिंबा दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो आणि जे काही आम्हाला सहकार्य करत आहात त्यांचा पण आम्ही खूप सारे धन्यवाद मानत आहोत। ओम साईराम। हार्दिक शुभेच्छा। सद्गुरू साईनाथ महाराज की जय।